आहे, हा देश माझा, माझा श्वास, माझा विश्वास आहे. संविधानाची शपथ, स्वातंत्र्याची ओळख, भारत नावाच्या स्वप्नाचा आज अभिमानाचा सोहळा आहे. आदरणीय प्रमुख पाहुणे, सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझं प्रिय देश बांधवांनो, आज आपण सर्वजण इथे एकत्रित आलो आहोत भारताच्या सार्वभौमत्वाचा, संविधानाचा आणि लोकशाही मुलांचा गौरव करण्यासाठी, म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी. 26 जानेवारी 1950 हा तो सुवर्ण क्षणाचा दिवस, ज्या दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि सत्ता जणांच्या हाती ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. आपले संविधान म्हणजे केवळ नियमांची पुस्तक नाही, ते आहे न्याय, समता आणि बंधुता यांचा जिवंत श्वास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हे अमूल्य दान आजही आपल्या राष्ट्राची दिशा ठरवत आहे. आजचा भारत केवळ स्वप्न पाहणारा देश नाही, तर स्वप्न पूर्ण करणारा देश आहे. आपण प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ हक्क नव्हते, ते आहे न्याय, समता, बंधुता. A nation becomes great not just by its law alone, but by the duty, integrity and the responsibility of its citizens. आपण अनेकदा म्हणतो की देश म्हणजे जमीन, नद्या, पर्वत, पण खरं सांगायचं तर देश म्हणजे त्याग, देश म्हणजे बलिदान आणि देश म्हणजे आपली जबाबदारी. भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि हजारो अज्ञात वीरांनी आपल्यासाठी हसत हसत बलिदान दिलं. आज प्रश्न असा आहे की आपण त्या बलिदानाचा ऋण फेडतोय का? देशासाठी काही मोठं करण्याची संधी प्रत्येकाला मिळेल असं नाही, पण प्रामाणिकपणा, शिस्त, मेहनत आणि देशप्रेमाने काम करणे हेच खरं राष्ट्रसेवक होणं आहे. मित्रांनो, आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचा भारत आहे. आपले वर्तन, आपली विचारधारा हेच उद्याच्या भारताचे भविष्य ठरवणार आहे. चला तर मग जाती, धर्म, भाषा यांचा पलीकडे जाऊन मी आधी भारतीय हे मंत्र आपल्या मनात कोरूया. या प्रजासत्ताक दिनी तिरंगाकडे पाहताना फक्त अभिमानाचा नाही, तर जबाबदारीची जाणीवही जागी ठेवूया. न राष्ट्रम केवलम भूमे, राष्ट्रम नागरिकांना चरित्रम कर्तव्यनिष्ठाचा. आज जेव्हा तिरंगा अभिमानाने फडकतो, तेव्हा तो आपल्याला एकच प्रश्न विचारतो, तू देशासाठी काय करतोयस? प्रजासत्ताक दिन म्हणजे सुट्टीचा दिवस नाही, तो आहे स्वतःकडे पाहण्याचा आरसा.